महत्त्वाची बातमी आहे, नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या जंगी स्वागताची तयारी सुरू झाली आहे। विमानतळ ते आंदोलन स्थळापर्यंत हे जंगी स्वागत केलं जाणार आहे। शेतकरी कडूंच्या स्वागताकरता नागपूर विमानतळावर दाखल सुद्धा होण्यास आता सुरुवात होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, कसा उत्साह पाहायला मिळतोय? अगदी काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांच्या बैठकीमध्ये ते समाधानकारक चर्चा झाली आणि एकूणच 26 जून 2026 ही तारीख जी आहे ते कर्जमाफीसाठी जवळपास निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जे आंदोलनस्थळ नियोजित करण्यात त्याच ठिकाणी आता आहे आणि आता हे सगळे कार्यकर्ते बच्चू कडूंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळाकडे रवाना होणार आहे। आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत। भाऊ, काल जे काही चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुठे ना कुठेतरी एक मोठं यश जे आहे ते आंदोलनाला मिळालेलं आहे। आज बच्चू कडू येत आहे विमानतळावरती, कशा पद्धतीचं स्वागत बच्चू भाऊंचं केलं जाणार आहे? निश्चितच सकारात्मक चर्चा झाली आणि आमच्या मागणीनुसार आतापर्यंत काय होती, योग्य वेळी देऊ आणि म्हणूनच आमचं हे आंदोलन होतं। कारण सरकारनं ज्या पद्धतीनं ज्या निवडणुकीच्या पूर्वी वचननाम्यात दिलं होतं त्या पद्धतीनं सरकार वागायला तयार नव्हतं, परंतु ज्या पद्धतीनं मग त्याच्या विरुद्ध बच्चू भाऊंनी हा लढा उगारला, 6 महिन्यापासून हा लढा उगारला आणि त्यानंतरही गांधीगिरीनं आंदोलन केल्यानंतर हे सरकार मानायला तयार नव्हतं, म्हणून शेवटचं हत्यार म्हणून महाएल्गार आंदोलन आम्ही नागपुरात केलं आणि संपूर्ण उपराजधानी आम्ही जाम केली आणि त्यानंतर कुठं सरकारला जाग आला आणि काल बोलावल्यानंतर अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते आणि चर्चा होत असताना त्यांनी 30 जूनपर्यंत कर्जमाफी देणार असा शब्द फडणवीस साहेबांनी दिला आहे। त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, दिव्यांगांनी या आंदोलनाला बळ दिलं त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। आपण बच्चू भाऊ जेव्हा सामान्य कार्यकर्ते होते तेव्हापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम केलं आहे। अपक्ष उमेदवारी लढली, जिंकली, हारली, मात्र आज कुठेतरी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये जे आहे ते मोठं यश पदरी पडल्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये बच्चू भाऊंचं नाव गुंजतोय। काय वाटतं तुम्ही त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते म्हणून? खरं तर बच्चू भाऊ आमदार झाले त्यावेळेस आम्हाला आनंदच झाला होता, कारण बच्चू भाऊच्या घरचं किंवा आमच्या घरचं त्यावेळेस कोणी ग्रामपंचायत सदस्यही नव्हतं। एक सामान्य कार्यकर्त्यांनी एक संघटना तयार केली प्रहार नावाची आणि त्यातून काम करता करता सामान्य घरातला माणूस आमदार बनला। एकदा नाही तर 4 वेळा अपक्षपणे बच्चू भाऊ विधानसभेवर निवडून गेले। एकदा लोकसभा लढवली, त्यात फक्त थोड्या 5,000च्या फरकानं ती लोकसभा आम्ही हारलो, परंतु ही 4 वेळा विधानसभा जिंकल्यानंतर जेवढा आनंद आम्हाला झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला, कारण आम्ही आमच्या शेतकऱ्याला, बळीराजाला आज न्याय देऊ शकलो। कारण 30 जून हा अल्टिमेटम आणि शेवटचा शब्द आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। आपण आता विमानतळाकडे बच्चू भाऊंच्या स्वागतासाठी रवाना होणार आहात। किती कार्यकर्ते सोबत असणार आहे आणि विमानतळ ते आंदोलनस्थळापर्यंत रॅली निघणार आहे की भाऊ वाहनाने या ठिकाणी येतील आणि आंदोलकांना संबोधित करतील? कशा पद्धतीने रूपरेषा? आज हजारो कार्यकर्ते विमानतळावर बच्चू भाऊच्या आणि सर्व शेतकरी नेत्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे, परंतु आम्ही आज रॅली यासाठी काढणार नाही की 3-4 दिवस मागच्या या नागपुरात पूर्ण चक्काजाम होता, सर्व आपलेच बांधव आहे, म्हणून आम्ही सर्वांना आव्हान केलं आहे का आपण बच्चू भाऊचं तिथं स्वागत करू। नंतर बच्चू भाऊ या ठिकाणी जे आमचे कार्यकर्ते आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, काही शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्यांच्या भेटीला येणार आहे आणि लगेच इथून मग निघणार आहे। मग निघताना तिथं तिवशाला बच्चू भाऊचं भव्य स्वागत आणि रॅली आहे, त्यानंतर चांदूर बाजारला रॅली आहे, अचलपूरला रॅली आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी वर्गानं आमचं बच्चू भाऊचं आणि सर्वांचं स्वागत करण्याची तयारी केली, त्यामुळं आम्ही नंतर इथून लगेच निघणार आहे। नक्कीच लागवीचे आपण जर पाहायला गेलं तर आता हे सर्व कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते नागपूर विमानतळावर दाखल होतील। बच्चू भाऊंच्या पदरी, शेतकऱ्यांच्या पदरी जे काही यश कालच्या चर्चेतून पडलेलं आहे त्याचं आनंद साजरा करण्यासाठी आणि बच्चू भाऊंचं स्वागत करण्यासाठी सगळे आंदोलक शेतकरी आता विमानतळ गाठतील। काल मुख्यमंत्र्यांनी 26 जून 2026 ही कर्जमाफीची तारीख जी आहे ते निश्चित असल्याची घोषणा तर केलेली आहे, मात्र उर्वरित ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात सुद्धा बच्चू कडू स्वतः या ठिकाणी आंदोलनस्थळी येतील, आंदोलकांना ते संबोधित करतील आणि त्यानंतर जे आहे ते या आंदोलनाची सांगता करतील, अशा पद्धतीची माहिती जी आहे त्या सध्याला आंदोलकांकडून दिली जात आहे। लागवीजी, निश्चित तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।